नमस्कार. आज आपण 31 डिसेंबर स्पेशल स्टार्टरसाठी चिली पनीरची रेसिपी पाहणार आहोत. हे चिली पनीर वरून अगदी कुरकुरीत आणि आतून मऊ बनते. चिली पनीर बनवण्यासाठी इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेले आहे. पनीर आपल्याला एका चॉपिंग बोर्डवरती ठेवून घ्यायचे आहे व चौकोनी आकारामध्ये इथे आपल्याला पनीर कट करून घ्यायचे आहे. पनीर कट करून झाल्यानंतर आपल्याला ते एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे व त्या कांद्याचे आपल्याला 8 भाग करून घ्यायचे आहेत. कांद्याच्या आपल्याला एक पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. हवं असेल तर तुम्ही चौकोनी आकारामध्ये देखील कांदा कट करून घेऊ शकता. कांदा कट करून झाल्यानंतर तो प्लेटमध्ये काढून घ्यायचा व नंतर आपल्याला सिमला मिरची कट करून घ्यायची आहे. येथे मी एक मध्यम आकाराची सिमला मिरची घेतलेली आहे. त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि चौकोनी आकारामध्ये आपल्याला सिमला मिरची कट करून घ्यायची आहे. तरी ते आपली सिमला मिरची कट करून झालेली आहे व नंतर आपल्याला अद्रक कट करून घ्यायचे आहे. अद्रक आपल्याला एकदम बारीक आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे. अद्रक कट करून झाल्यानंतर लसूणही आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे व नंतर आपल्याला हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे. तरी ते मी एकच हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून एखादी हिरवी मिरची कट करून घेऊ शकता. हिरवी मिरची इथे मी उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेली आहे. सर्व साहित्य कट करून झाल्यानंतर एक वाटी घ्यायची आहे व वाटीमध्ये आपल्याला 2 चमचे मैदा टाकायचा आहे आणि 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचे आहे व नंतर पनीरमध्ये आपल्याला पाव चमचा काळी मिरी पावडर टाकायची आहे, अर्धा चमचा मीठ टाकायचे आणि 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आणि आपल्याला सर्व साहित्य पनीरला छान लावून घ्यायचे आहे व हाताने आपल्याला सर्व पनीरला काळी मिरी, मीठ आणि लसूण अद्रकची पेस्ट लावून घ्यायची व ती लावून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वाटीमध्ये घेतलेले कॉर्नफ्लॉवर आणि मैदा त्याच्यामध्ये टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे व कॉर्नफ्लॉवर आणि मैदा सर्व पनीरला लावून घ्यायचे. तर इथे आपला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा सर्व पनीरला लावून झालेला आहे. नंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर रेड चिली सॉस टाकायचा व 1 चमचा लाल मिरची पावडर त्याच्यामध्ये टाकायची. तुम्ही पनीरमध्ये आवडीनुसार लाल तिखट टाकू शकता. पनीरला आपल्याला लाल तिखट आणि रेड चिली सॉस लावून घ्यायचा आहे. तो लावून झाल्यानंतर त्याच्यामध्ये वरून 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे. इथे आपले पनीर तळण्यासाठी तयार झालेली आहे. व नंतर आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक करून पनीर सोडून घ्यायचे. कढईमध्ये जेवढे पनीर बसते तेवढे पनीर आपल्याला त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहे. इथे मी कढईमध्ये सर्वच पनीर सोडून घेतलेले आहे. कढई मोठ्या आकाराची असल्यामुळे त्याच्यामध्ये सर्व पनीर बसत होते, त्याच्यामुळे मी कढईमध्ये सर्वच पनीर सोडून घेतलेले आहे व गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे व थोड्या वेळ झाल्यानंतर आपल्याला एक करून सर्व पनीर पलटून घ्यायचे आहे व दुसऱ्या साईडने तळून घ्यायचे आहे व सर्व बाजूंनी चांगले क्रिस्पी होईपर्यंत पनीर आपल्याला तळून घ्यायचे आहे. पनीर अगदी कुरकुरीत होईपर्यंत आणि पनीरला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहे व तळून झाल्यानंतर पनीर आपल्याला एका झेऱ्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्याच्यातील तेल निथळून काढायचे व पनीर एका ताटामध्ये काढून घ्यायचे. तर पनीरच्या आवाजावरूनच तुम्हाला समजले असेल की पनीर किती कुरकुरीत बनलेले आहे. नंतर कढईमध्ये थोडे तेल शिल्लक ठेवून बाकीचे सर्व तेल काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये अद्रक टाकायचे व नंतर लसूण टाकायचा व अद्रक आणि लसूण मिक्स करून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची. मध्यम ते फुल गॅसवरती आपल्याला अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची अर्ध्या मिनिटासाठी परतून घ्यायची आहे. अर्ध्या मिनिटांनी त्याच्यामध्ये आपल्याला कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे व तो मिक्स करून घ्यायचा आणि कांदा आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. 1 मिनिटांनी त्याच्यामध्ये आपल्याला सिमला मिरची टाकून घ्यायची आहे. कांदा आणि सिमला मिरची आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी मध्यम ते फुल गॅसवर परतून घ्यायची आहे. सिमला मिरची आणि कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचा नाही, तर तो थोडा कच्चाच ठेवायचा आहे. याच्यासाठी फक्त आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी मध्यम ते फुल गॅसवरती परतून घ्यायचा आहे व नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे रेड चिली सॉस टाकायचा व 2 चमचे डार्क सोया सॉस टाकायचा आणि 2 चमचे त्याच्यामध्ये टोमॅटो केचप टाकायचे आणि सर्व सॉस एकत्र मिक्स करून घ्यायचे
व अर्धा मिनिटासाठी ते परतून घ्यायचे व नंतर एका वाटीमध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घ्यायची व त्याच्यामध्ये थोडे पाणी ओतायचे आणि ते मिक्स करून घ्यायचे व ते बनवलेले लाल मिरचीचे पाणी कढईमध्ये ओतायचे आणि मिक्स करून घ्यायचे आणि नंतर एका वाटीमध्ये 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर घ्यायचे व अर्धी वाटी पाणी घेऊन ते मिक्स करून घ्यायचे व ते कढईमध्ये ओतायचे आणि मिक्स करून घ्यायचे व वरून अजून अर्धी वाटी पाणी ओतायचे ते मिक्स करून घ्यायचे आणि फुल गॅसवरती एक वेळेस उकळून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ टाकून घ्यायचे आहे। इथे मी ड्राय चिली पनीर बनवत आहे। तुम्हाला जर ग्रेव्हीवाले चिली पनीर बनवायचे असेल तर तुम्ही याच्यामध्ये 1 ते 2 वाटी पाणी ओतू शकता व नंतर आपल्याला लगेच त्याच्यामध्ये पनीर टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे व गॅस बंद करायचा। पनीर टाकल्यानंतर आपल्याला ते शिजवून घ्यायचे नाही, नाहीतर पनीर सर्व मऊ होते व आपले चिली पनीर हे कुरकुरीत राहत नाही। यासाठी आपल्याला पनीर टाकल्यानंतर एक वेळेस ते मिक्स करून घ्यायचे आहे व लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि गरम गरम चिली पनीर आपल्याला सर्व करून घ्यायचे आहे। तर इथे आपले रेस्टॉरंटसारखे वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे चिली पनीर बनवून तयार झालेले आहे। हे चिली पनीर आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ व हे चिली पनीर तुम्ही 31 डिसेंबरला किंवा कोणत्याही छोट्या पार्टीला साईड डिश म्हणून देखील बनवू शकता। हे चिली पनीर खूप टेस्टी बनते। हे चिली पनीर अगदी रेस्टॉरंटमध्ये भेटते तसेच घरी बनते। हिवाळ्यामध्ये तर हे गरमागरम चिली पनीर खायला खूपच छान लागते। धन्यवाद।